सुप्रभात प्रियानो. परमेश्वर बाप तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला आशीर्वादित करो. आजचं वचन आहे मत्तेय याचा 15वा अध्याय 18 ते 19 वचन. जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व माणसाला विटाळते. कारण अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जार कर्म, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिवीगाळी हे निघतात. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना शिकवलेल्या 6व्या धन्यवादात हा धन्यवाद फारच सुंदर असा आहे. सर्वप्रथम आम्ही ह्याबाबत विचार करू की अंतःकरण म्हणजे निश्चित काय. पवित्र शास्त्रातील संदर्भाप्रमाणे जे माणसाच्या आत जाते, हृदयात, मस्तिष्कात, सर्वस्वात जाते, तेच तर अंतःकरण. हे फक्त भावनांचे सिंहासन नाही, तर ते सर्व भावनांचे उगमस्थान आहे. मानवाच्या कृतीला परावर्तित करणाऱ्या विचारांचा झरा आहे. आजच्या आमच्या मनाचे वचन आम्हाला हेच सांगत आहे. डॉक्टर ओसवाल्ड असे म्हणतात, जर कोणा पातक्याला त्याच्या अंतःकरणाबद्दल समजून द्यावयाचे आहे तर 5 मिनिटे त्याने त्याच्या तोंडातून निघालेल्या शब्दांना ऐकावे. लोककृत शुभवर्तमानात असे सांगितले आहे, वाईट मनुष्य वाईटातून वाईट काढतो, कारण अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे निघणार. असे म्हणतात, शुभवर्तमानात हा नवीन गोष्टींचा धर्म आहे. तो आम्हाला नवीन जन्म, नवीन जीवन, नवीन आशा, नवीन आनंद आणि सर्वात शेवटी नवीन नाव देतो. तरी देखील ह्या आकर्षित करणाऱ्या नवीन गोष्टी ज्या ख्रिस्त आपल्या लेकरांना देतो, त्या सर्वात नवीन अंतःकरण हे फारच मोलाचे आहे. नवीन अंतःकरणाचे अभिवचन सर्वात आधी एचकेल संदेष्टाद्वारे आम्हाला देण्यात आले. मी तुम्हास नवे हृदय देईन, तुमच्या ठाई नवा आत्मा घालीन, तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हाला मांसमय हृदय देईन. नवीन अंतःकरण स्वीकारण्याची संधी प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला देत आहे. पवित्र शास्त्राचे हे सर्वात मोठे अभिवचन आहे. धीर धरा, आमच्या देवाला आमच्या आयुष्यात तात्पुरता वरवरचा बदल करायचा नाही. आमच्या आयुष्या संबंधितचा त्याचा अंतिम उद्देश आम्हाला नवीन अंतःकरण देण्याचा आहे. आम्ही त्याला पाहावे ही त्याची इच्छा आहे. इस्रायल लोक जेथे बंदिवासात होते तेथे त्यांच्या मुखातून परमेश्वराची महती किंवा त्याचे नाव निघायचे नाही. परमेश्वराला फार दुःख झाले. तो एचकेल संदेष्टाला आपल्या आजच्या मन्नाच्या शास्त्रभागात सांगतो, माझ्या नामाप्रित्यार्थ तुमच्या हृदयात माझा आत्मा घालेन व तुम्ही माझ्या नियमांनी चालाल. आज आम्हा विश्वासणाऱ्यांची अशी स्थिती आहे. आम्हाला गरज आहे नवीन आत्म्याची, नवीन हृदयाची. खरोखर प्रियानो, प्रभू किती महान आहे. या सुंदर अशा वचनातून आम्हाला चांगला बोध दिला. ख्रिस्ता नवीन हृदय आणि नवीन आत्मा मिळवण्याच्या धार्मिक शस्त्रक्रियेच्या वेळेस मला सावरून धर. आणि हे वचन प्रभू प्रत्येकाच्या अंतःकरणात पोचावं, रुजलं जावं असं तू कर. येशूच्या गोड आणि पवित्र नावात प्रार्थना केली म्हणून पित्या तो ऐक. आमेन.